एक फ्लैट में 350 से ज्यादा बिल्लियां, पूरे के हटपसर की एक सोसाइटी की घटना पर संरक्षण विभाग का नोटिस। निवासियों का कहना है कि स्वास्थ्य विभाग से शिकायत करने के बावजूद मालिक कोई जवाब नहीं दे रहा। हटपसर की मार्बल बाउंटी कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में एक महिला द्वारा अपने घर में 350 से ज्यादा बिल्लियां रखने से पूरी सोसाइटी में डर और परेशानी का माहौल है। 3 BHK फ्लैट में इतनी बड़ी संख्या में बिल्लियों को रखने से निवासी बदबू, शोर और स्वच्छता संबंधी समस्याओं से परेशान हैं। शहरवासियों की परेशानी बढ़ गई। सोसाइटी के निवासियों के अनुसार बिल्लियों को लगातार बदबू, नालियों से बहता प्रदूषित पानी और बिल्लियों के तेज रोने की आवाज ने उन्हें दैनिक जीवन को अस्त व्यस्त कर दिया। सुबह, दोपहर और शाम के समय बिल्लियों की तेज चीखने आवाज के साथ साथ उनकी दुर्गंध भी पूरे इलाके में व्याप्त हो गई। निवासियों ने 2020 में पूरे नगर निगम और पुलिस में शिकायत दर्ज की। उस वक्त पता चला कि महिला के पास 50 बिल्लियां हैं। हालांकि पिछले 5 सालों में आंकड़ा 350 हो गया। रहवासियों की शिकायत के बाद नगर निगम प्रशासन की महिला के खिलाफ कार्रवाई के लिए नोटिस जारी किया है। निवासियों ने प्रशासन से तत्काल कार्रवाई करने का अनुरोध किया है क्योंकि ये बिल्लियां कुछ बीमारी फैला सकती हैं। ये मामला पिछले 5 साल से लंबित है और उनकी मांग है कि प्रशासन उचित कदम उठाए। इस अजीब घटना से पुणे के लोगों में चर्चा छिड़ गई और अब सभी की नजर इस पर है कि क्या नगर निगम की अगली कार्रवाई क्या होगी। मॅडम, हडपसरमध्ये एका महिलेने जवळपास 300-350 मांजरे पाळल्याची घटना समोर आलेली आहे। तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली होती। तुम्हाला त्या ठिकाणी काय नेमकं निदर्शनास आलं आणि आता पालिका कशा पद्धतीनं पुढे जाते, ॲक्शन घेते? फ्रायडेला आम्ही 13/2/2025 रोजी आम्ही तिथे पोलीस डिपार्टमेंट, डिस्ट्रिक्ट SPC आणि पुणे महानगरपालिकेमार्फत आरोग्य पशुवैद्यकीय विभागाकडनं मी स्वतः त्या कारवाईला उपस्थित होते आणि त्या कारवाई दरम्यान 2022 पासून आम्हाला त्या मार्बल बाउंटी या सोसायटीचे कंप्लेंट्स येत होत्या आणि 2022 मध्येच आम्ही त्यांना वॉर्ड ऑफिस लेवलवरनं एक नोटीस देण्यात आलेली होती। त्यावेळेला त्यांच्याशी म्हणजे त्यांनी आम्हाला कमिटमेंट केले होते की आम्ही हे हळूहळू सगळे, त्यावेळेला 40 ते 45 आमच्या पंचनाम्यामध्ये होत्या आणि त्यांनी काही रूम्स आम्हाला त्यावेळेला दाखवले नव्हते जेव्हा SPCचे ऑफिशियल्स गेले होते। आता परवा जेव्हा आम्ही तिथे पाहणी केली त्यावेळेला मला जवळपास 300च्या वर मांजरी आढळल्या आहेत आणि त्या मांजरींचे ॲक्च्युली तसं बघितलं तर त्यांनी वॅक्सिनेशन रिपोर्ट्स जे पाहिजे किंवा मेडिकल रिपोर्ट्स जेवढे असतात ते सगळ्या आम्हाला तिथे प्रथमदर्शी काही दिसले नाही आहे। तिथे त्यांनी सांगितलं की ह्यांना आम्ही स्वतः घेऊन जातो आहे, पण जेव्हा रेसिडेंट्सशी बोलण्यात आलं तर हे म्हणजे स्वतः नेत आहेत की नाही ह्याचं काहीच त्यांनी पुरावा दिला नाही आहे। दुसरं तिथे ज्या मेड होत्या प्रोफिलॅक्सिस डोसेस देण्यात यावे ह्या संदर्भात आम्ही विचारलं, ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही आहे। इनब्रीडिंग होतं आहे तिथे, बऱ्याचशा मांजरींना जखमा होत्या। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या SPCA म्हणजे आपल्या 1960चा जो ॲक्ट आहे त्याच्या अगेन्स्ट आम्हाला सगळं दिसत होतं तिथे प्रथमदर्शी। त्यामुळे डिस्ट्रिक्ट SPCAने पण त्यांना नोटीस दिली आहे आणि स्वतः जे ओनर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की 48 आवर्समध्ये आम्ही त्या सगळ्या मांजरी स्वतः रिमूव्ह करू। इवन इनफॅक्ट मी त्यांना बोलले की महानगरपालिका म्हणून आम्ही सेफली त्या कॅट्सला रिमूव्ह करायसाठी आमची यंत्रणा आम्ही तिथे लावू शकतो, तिथे व्हेकल देऊ शकतो आणि व्यवस्थितरित्या त्यांना कॅट्सला तिथून आम्ही हलवू। पण त्या म्हणल्या की नाही, आम्ही स्वतः याची काळजी घेणार आहे आणि आम्हीच सेफली इथून हलवतो आहे। फक्त आम्हाला 48 तासाची एक कालावधी त्यांनी मागितली आहे। तर आम्ही पोलीस यंत्रणा, SPCA आणि आम्ही आता हेच एक्सपेक्ट करतो आहे की त्यांनी लवकरात लवकर ते कॅट्स तिथून रिमूव्ह करावे। मॅम, आपण जर बघितले तर बेसिक क्रायटेरिया किंवा तुम्ही एक रेसिडेन्स म्हणून घरामध्ये पालिकेचा काय नियम आहे की तुम्ही एक्झॅक्टली किती कुत्रे किंवा किती मांजर हे घरामध्ये पाळू शकतात, त्या नियमाअंतर्गत एक्झॅक्टली काय म्हणजे तसं बघितलं तर महानगरपालिकेने ऑनलाईन लायसन्स प्रक्रिया सुरू केलेली आहे। जसं पाळीव तुम्ही म्हणताय, जसं आता यांनी घरात ठेवले म्हटल्यानंतर ही पाळीव सगळी त्यांची कॅट्स आहे असं आपण समजतो। त्यावेळेला कुत्री किंवा मांजर हे घेण्यासाठी महानगरपालिकेचं ऑनलाईन लायसनिंग एक सेक्शन आहे, वॉर्ड लेवलला जे चालतं त्यांनी तिथे लायसन्स घ्यायचं असतं। पण त्या लायसन्समध्ये घेताना तुम्हाला 1 किंवा 2 कॅट्स आणि डॉग्स हे सगळे जेव्हा तुम्ही पाळताय त्याचं लायसन्स, त्यांचे अँटी रेबीज वॅक्सिन दिलेले नाही का, हे सगळे आमच्या लेवलनी शहानिशा होत असते। त्याच्यानंतरच आम्ही लायसन्स देतो।
त्यामुळे म्हणजे किती एका घरात असावे हे तर त्या पर्टिक्युलर सिटिझन्सनी ठरवायला पाहिजे की तुम्हाला किती कॅपॅसिटी आहे तुमच्या घरात, तुम्ही किती केअर करू शकता, मॅनेजमेंट किती त्या पेटचं घेऊ शकता, हे सगळं तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट AWBIच्या जे नियमावली असते त्याच्यात आम्ही AWBIला विचारलेलं आहे की आम्हाला अशी स्ट्रिक्ट एक गाईडलाईन तयार करून द्यावी. आमचं पत्र त्यांना केलेलं आहे, अद्याप आम्हाला त्याचा रिप्लाय आलेला नाही आहे. आम्ही वेट करतोय त्यांनी आम्हाला या संदर्भात, किंवा आम्ही परत त्यांना याबद्दल विचारणार आहे की AWBIने आम्हाला, कारण अशा केसेस जेव्हा येतात तेव्हा आम्हाला पण ह्या सगळ्या गोष्टींना हँडल करायला SPCA, डिस्ट्रिक्ट SPCA, पुणे महानगरपालिका ह्या गोष्टीमध्ये सातत्याने म्हणजे प्रयत्न करते की लवकरात लवकर सॉल्व्ह करावे. गुरुवारी दुपारी 3च्या दरम्यान त्या फ्लॅटवर ॲज गुड ॲज एक रेड टाकलेली होती, पण तरी एवढे अधिकारी आले असून 2 तास त्यांना वेटीस बाहेर त्यांनी उभं केलं होतं. पोलिसांचं संरक्षण असताना सुद्धा त्यांनी दरवाजाच उघडला. याचा अर्थ काहीतरी गडबड होती त्या फ्लॅटमध्ये. शेवटी मला ॲप्रिशिएट करावं लागेल की सारिका फुंदे मॅडमची, की ज्या पेशन्सली थांबल्या, एवढा वेळ त्यांनी दिला नाही, आपण या बघूनच जायचं काय. शेवटी 4 प्रकारे फोन करून त्यांनी आतनं दरवाजा उघडला आणि ऑफिशियल्स आतमध्ये गेले आणि त्यांना चक्कर आली. त्यातल्या एका ऑफिशियलला चक्कर आली, बाहेरून त्यांनी उलटी केली. म्हणजे इतका विचित्र प्रकारचा वास त्या घरातून येत आहे. तो वास कसला आहे, काय आहे, ती काय केमिकल रिॲक्शन असते, ते सगळं एकदम जर कोणी इन्व्हेस्टिगेट केलं त्यांना सापडेल काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये. दुसरं सांगायचं की जेव्हा ते ऑफिसर आतमध्ये गेले त्यांना तो काउंट 350च्या वर आहे असं त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. आमच्या शेजारी नवीन लोक राहायला आले आणि सुरुवातीला आमचे खूप चांगले संबंध होते, पण हळूहळू कॉरिडॉरमध्ये खूपच वास यायला लागला. जेव्हा थोडीफार इन्क्वायरी वगैरे करायला सुरुवात केली, आम्हाला सुरुवातीला वाटलं काय डक्टमधून वगैरे स्मेल येत असेल वगैरे, पण नंतर लक्षात आलं की समोरच्या घरामध्ये खूप मांजरे आवाज वगैरे यायला लागला वगैरे. आणि त्याच्यामधून काही मेडकडून असं कळलं की समोरच्या घरामध्ये 51 मांजरं आहेत. तो 51 मांजरं आहेत म्हटल्यावर आम्हाला ॲक्च्युली हे शॉकिंग होतं. आणि आमची मेन भीती होती की एवढे मांजरं एका घरात आहेत म्हणजे उद्या याच्यातून काहीतरी आजार वगैरे पसरू शकतो. आणि वरच्यावर वास हा वाढतच गेला, वरच्यावर सगळ्या गोष्टी वाढतच गेल्या. आणि आम्हाला हीच भीती की आज नाही कधी एवढे मांजरं एकत्र असल्यामुळे याच्यातून काही व्हायरल डिसीज वगैरे बाहेर आला तर त्याची किंमत लहान मुलांना मोजावं लागू शकतं, किंवा सिनियर लोक आहेत त्यांना पण त्रास होऊ शकतो. तर तो दिवस यायच्या आधी याच्यावर काहीतरी ॲक्शन होणं खूप आवश्यक आहे. फ्रँकली आम्ही या गोष्टीचा 5-5.5 वर्ष फॉलोअप घेतोय. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर.